नमस्कार, माझे नाव विठ्ठल दाखलू कस्तरे. माझ्या शाळेचे नाव मलकापूर हायस्कूल मलकापूर. महावाचन पुस्तक परीक्षणाच्या निमित्ताने मी घेतलेल्या पुस्तकाचे नाव आहे श्यामची. हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले आहे. श्याम म्हणजे पांडुरंग सदाशिव साने यांनी आपल्या जीवनातील संस्कारक्षम अनुभवाची शिदोरी या पुस्तकात मांडलेली आहे. आपण या पुस्तकाचे अंतरंग व बाह्यरंग पाहणार आहोत. बाह्यरंगात मुखपृष्ठावर श्यामची आई हे शीर्षक आहे व त्याखाली ओट्यावर बसलेली श्यामची आई व त्यांचे घर आणि श्याम व त्याचे सवंगडी आहेत. हे चित्र मुकी फुले या प्रसंगातील आहे, ज्यामध्ये श्यामने 9 उमललेली फुले तोडून सर्वात आधी घरी आणली. त्यानंतर त्याची आई त्याला असा उपदेश करते की श्याम 9 उमललेली फुलेही कधी तोडू नयेत. त्यानंतर मलपृष्ठावर आपण पाहू शकतो की इथे एका घराचे चित्र दिलेले आहे व अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर यांचा सर्व पत्ता दिलेला आहे. या पुस्तकाची एकूण किंमत 50 रुपये आहे. तर या पुस्तकाच्या पृष्ठांची संख्या आहे 240. एकदा श्यामची आईने सावित्री व्रत घेतलेले होते. त्या व्रतामध्ये श्यामची आई आजारी पडते. त्यानंतर ती आपल्या मुलग्याला सांगते की हे सावित्री व्रत तू पूर्ण कर, परंतु श्याम म्हणतो की मला व्रत धरण्याची लाज वाटते. त्यानंतर श्यामची आई त्याला म्हणते की देवाचे काम करण्यासाठी लाजू नये, तर पाप करण्यासाठी लाज. देवाचे काम करण्यासाठी आपण देशभक्तीचे काम करण्यासाठी लाज धरतो, परंतु वाईट पुस्तके वाचणे, वाईट सिनेमा बघणे या सर्वांसाठी आपण मात्र लाज धरत नाही. आपण चांगल्या सद्मार्गासाठी फक्त लाज धरतो. श्यामच्या या पुस्तकातून मला फक्त एवढंच उमगले की श्यामच्या आईने त्याला मार्गदर्शन केले, त्याला अधपतनापासून दूर ठेवले. तो जर वाईट मार्गाला गेला तर त्याला चांगल्या मार्गाला श्यामच्या आईने आणले. धन्यवाद.